अध्याय दुसरा. एकत्रतेच्या देवांचे उद्भव त्याच देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग. मध्यम चरितस विष्णू ऋषी श्री लक्ष्मी देवता उष्मिक शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायुसत्वम यजुर्वेदम स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रत्यर्थे दुर्गाचरित जपे विनियोगा. ध्यानम ओम शोभे अक्षगदानि शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापास सुदर्शनाधरितशे हाती प्रसन्नानन सेवी मी महिषासुरापहरणी श्री लक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं श्री ऋषिवाच. देवदैत्यामध्ये पूर्वी शताधरण जाहले महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यानी देवसैन्यास जिंकले. महिषासुर सर्गाचा इंद होऊनी बैसला. पराजित देवता गेला ब्रह्माशी करुणी पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिते. सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांधुनी स्वय झाला अधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीस फिरती हीन दीनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्याचे वृत्त सांगोनी जाहले शरणागत नाशाय दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते. देवता बेडल्या भारी एकता शिव विष्णू ते. क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातून. ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुनी उद्भव एकत्र जाळले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्री तेजासी तुलना नसे. तेजातून निघेनारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी. शिव तेजजीचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढले. महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे. पदते ब्रह्मतेजाने सूर्य तेजाचा गळा करांगळ्या वसुतेज कुबेराचिनी नाशिका प्रजापतीचे तेजे वाढले दात देवीचे. अग्नितेजाच त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची. कानवायूतून झाले मिळाले देव तेज ते. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे. एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती. वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नी दे. दिला धनुष वायूने भाते दोन सरांश सवे. ऐरावताचा घंटा वज्रातून दिले. सहसते नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिधला दंड वरुणी पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो देखमंडळू. रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी. प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. शिर सिंधुहार बसते दे कुंडल चूडामणी. देईकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी. नुपुरे हाती पायाशी गळ्याशी सरी साजिरी. मुद्रा बनल्या रत्नाच्या घातल्या अंगुळ्यामध्ये. निर्मळ फरसा देई विश्वकर्मा सहस्रतो. अस्त अभेद्य कवच देवीशी दान देतसे. कमळ माला वक्षांशी सर्वदा फुल्ल ऐशिजे. सागर देवीशी देई पद्य पुष्पकरामध्ये. हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव. नाना रत्न मणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहार तो. अन्याय देवता तेती अष्टशस्त्रादी भूषणे. ऐशी सन्मानिली देवी अन्याय देवतांनीही. उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला
भरले नभ त्यागुणे गगनीनाद मावेना नभ ही सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जते भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे थोर स्तोत्र मांडले त्रिलोका शब्द पाहुनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय जाहले सिंहनाथ जिथे झाला धावला दैत्य त्यास त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी जळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष दोरी वाजता सहस्रभू दंडाची देवी दाई दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवी तिथे अस्त्रशस्त्र पहाराने दिशा सर्व प्रकाशला महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षात तो चामर सैनिक असावे 60 सहस्त्र रथींचा उद्ग स्वामी तो लढे 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम असी लोम 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी भास्कर तो लढे गजाश्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्त्र ते महादैत्य सैन्य वाहनातून वाहने सहस्त्र कोटी महिषासुर त्या सवे सैन्य करी युद्धाशी हत्ती रथ हयातुनी तोमर बिनपाल शक्ती परसा खडग मुसळ पट्टीशा साधी अस्त्र प्रहार करती वदया देवी दुर्गेशी प्रहार करती घेरली देवी दैत्याने चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीची शक्ती हाणिते फेकती बास ते काही मारती खडक कोणिते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवीस मारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास तोडिते थोडीही थकली नाही मुख ग्लान नसे जरा शस्त्रास मारी दैत्याशी स्तविती ऋषिदेवता वाहनसिंह देवीचे वनात वनवा जसा रणात असुरा मारी विचरे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्रो गणतक्षणी सहस्रहोनी दैत्या शस्त्रात मारती रणी परसामिंदी पालाने खडक पट्टीस घेऊनी सामना घेती दैत्याचा सूरवीर विलक्षण निर्भय देवीचे ते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजवी पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडकाने असुरावधी देवीशी हसवाया ते मृदग ठोकती गणम भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्यवधी देवी महाबळा ओढोनी बांधोनी पाशे मारोनी तलवारती करी द्विधा असुरांशी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ श्वाने फाटली छाती शबर डोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या गटी दैत्याच्या ते होती व्याकुळ संगरी छन्नभिन्न भुजा झाला कुणाची मान खंडली देवपीडक दैत्याची गतप्राण कलेवर मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळना तुटले देह दैत्यांचे बंध वाद्य ऐकुनी नाचती रणरंगी ते ताल सूर धरुनिया खडग शक्ती सृष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथहत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्यावर नुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जाळतो अग्नी दैत्य सेना तशी रणी क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबळी इंधन जळते तैसे दैत्य गेले मरवणी ते लागल्या नाशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आया हळवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच बदले किती
देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले. ओम श्री अच्युत विचताय प्राकृत भावाचा टिकया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्य द्वितीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्त.